आवाज नाही येत आहे काहीच. काकांचं सुरू होईल नंतर आवाज येईल आपल्याला. तिथे कुठेतरी कार्यक्रम आहे, काकांचा सुरू होईल आणि मग येईल आपल्याला ऐकायला. ठीक आहे ठीक आहे. कुठेतरी कार्यक्रम आहे सुरू. 5 मिनिटात प्रवचन सुरू होईल. सगळ्यांनी मीटिंग मध्ये थांबावं.
परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन करते. परमपूज्य मंदात यांना साष्टांग वंदन करते. त्याचप्रमाणे समर्थांना पण साष्टांग वंदन. परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग वंदन. आणि श्रोते आपण जगन्नाथांची मूर्ती आहात. आपण माझे प्रयत्न असताना श्रवणी पैसा स्थिर होईल मांडलीवरती आपण प्रवचन करायला बसले म्हणजे काही आपली सगळ्यांची आता परिचयामध्ये आणि वास्तविक जेव्हा झालं तेव्हा सुनील काकांचं पण असतं आणि काकांचं कसं जरा असं एक विधान या ठिकाणी म्हणायचं आहे की वरती ह्या गोष्टी एक तर या परमार्थामध्ये नाहीच. ठीक आहे आणि वाटतंय त्यांना पण एक मी आधी सांगू इच्छिते सोनं असतं ना सोन्याला काही विशेष सांगवलेलं दाखवलेलं काकू आवाजात क्लॅरिटी नाहीये. आवाज येत नाहीये बरोबर. ते सोनच असतं. त्याच्यासाठी फार शब्द वापरावे लागतात. कार्यक्रमातून करतायत ते ऐकवतायत त्याच्यामुळे थोडी कठीणच जाईल आपल्याला ऐकायला. कार्यक्रम सुरू आहे कुठेतरी. साठी कार्यक्रम चालू आहे आणि माझं मनोगत चालू आहे. ऑनलाईनच्या सर्व साधकांना मी पण साष्टांग वंदन करते. बेंटेक्स असतं त्या बेंटेक्स स्वतःचं प्रदर्शन करायला मी जबाबदार आहे. मी सुंदर आहे. मी सोन्यासारखी आहे. मान्य आहे की सुनील काकांच्या वक्तव्यामध्ये आणि माझ्या वक्तव्यामध्ये ऑडिओ बंद केलं की ऐकू येईल. मी पण तुम्ही शांत बसा. सुनील काकांचं सुरू होईल तेव्हा ऐकायला येईल. कार्यक्रम सुरू आहे कुठेतरी. बेंटेक्सला दाखवावंच लागतं पण बेंटेक्सच असं लक्षात घ्या आम्हाला सोनच मिळवायचं आहे. त्या बेंटेक्सने एकदा का आम्हाला चटक लागली ना तर सोन्याकडे धावतो म्हणून आम्हाला आमचा अधिकार वाढवायचा आहे आणि सोनच हस्तगत करायचं आहे. त्यासाठी बेंटेक्सचा उपयोग नक्की होतो तो आम्ही करून घ्यायचा आहे. बस ही एक सोय आहे. आमचा अधिकार वाढवण्यासाठी ती एक केलेली सोय आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यापेक्षा अधिक याच्यावर मनोगत व्यक्त करायला आलेले आहे आणि मनोगत व्यक्त करताना दासूमध्ये साधनाचे पण संसारात साधक साधना आणि साध्य या त्रिपुटीमध्ये आपण सगळेजण आहोत. साधक साधना आणि साध्य आम्ही साधक आहोत. साधनेचा आधार घेऊन आम्हाला साध्यापर्यंत जायचं आहे. म्हणजे काय साध्य काय आहे आमची ब्रह्मरूपता अनंत रूपता हे आमचं साध्य आहे आणि हे आमच्या साधनेला आलेलं फळ आहे. पण नेमकं त्यासाठी काय करावं नेमकं काय करावं
अगोदरचा अभ्यास आम्ही जो केलेला आहे तो नेमके काय घडलेला आहे, त्यासाठी नेमकं काय केलंय? अभ्यासाचा संग धरलेला संतांच्या भाषेमध्ये समर्थन अभ्यासाचा संग धरलेला साक्षरता सरिसा घेणार प्रयत्न सांगतात म्हणजे अभ्यासाचा संग धरला. पहिले आम्ही अभ्यासाचा संग धरला. या तात्पर्याच्या अभ्यासाच्या माध्यमातून संघ कशाचा धरला? अभ्यासाचा संघ धरला आणि साक्षात्कार झाली आहे. आणि साक्षोपसरचा म्हणजे प्रयत्नांची काट धरली. नुसता संघाने धरला तो प्रयत्नांची काट धरली आणि अशा पद्धतीने आम्ही आमच्या साधन मार्गामध्ये अनर्थ झालो आणि साधन मार्गामध्ये अनर्थ होऊन आज आम्ही म्हणू शकतो साधनाचे फळ संसार झाला सुखद. या साधन मार्गामध्ये अचूक प्रयत्नाशिवाय दुसरा जोडीदार नाही हे लक्षात आलं. आज कोणाच्या अभ्यासामध्ये लक्षात आलं प्रयत्नाशिवाय जोडीदार नाही. जोडीदार म्हणून कोणालाही तुम्ही घडू नका. अभ्यास आणि प्रयत्न साधनाचं फळ आमच्या लक्षामध्ये या अभ्यासाच्या माध्यमातून आणून दिला आणि म्हणून अंतरी ज्ञान सावधानता. जर सावधानता नसेल अंतरामध्ये आणि जर प्रयत्न पूर्ण नसेल, पुरेसे प्रयत्न नसतील तर सुख संतोषाची समर्थ म्हणतात. म्हणून योग्य प्रयत्न अचूक प्रयत्न पुरेसे प्रयत्न त्याला फार अचूक नेमके आणि पुरेसे लावले प्रयत्नांना लावले अचूक नेमकं आणि योग्य झाल्याशिवाय राहणार नाही. झालं साधनांचे फळ त्यामुळे निश्चित ह्या निर्णयाप्रत आज आणि हे काय म्हणायचं कधी निर्गुण ब्रह्मन निश्चळ बिंबवण्याचं काम त्यांचं. तिथपर्यंत माझं काम, तिथपर्यंत प्रयत्न माझा आहे. म्हणून साधनांचं फळ आणि संसार सुफळ मला करायचं आहे, पण पुढचं काम श्रीगुरूंचं करायचं आहे. पण इथपर्यंत काहीही विशेष झालं नाही. करून ते होईल. मग आता अचूक प्रयत्न करून घेतले, योग्य दिशेने करून घेतले. पण यामध्ये कोणाकोणाचे प्रयत्न, हे प्रयत्न आमचे अचूक आणि योग्य दिशेने होण्यासाठी कोणाकोणाचे सहाय्य लागलं. एकमेका सहाय्य करू, अभय करू, सुपंथ. आम्हाला सगळ्यांना मिळून चालायचंय, मिळून वाटचाल करायची. एकटी शैला लिहिले नाही कामाची. सगळ्यांनी मिळून आपण तिथपर्यंत वाटचाल करायची आहे आणि ती आम्ही केली. त्या वर्गाचं सगळ्यात महत्वाचं जर काय बघित असेल, काय वैशिष्ट्य असेल तर सगळ्यांनी मिळून एकमेकांच्या हातात हात घालून करून ही वाटचाल केली आहे. 20/11/2021 वार शनिवार या दिवशीपासून या अभ्यास वर्गाला सुरुवात झाली. पंकज आणि रश्मी पांडे यांच्या वास्तुवाले या अभ्यास वर्गाला सुरुवात झालेली आहे आणि सुधीर काकांनी अभ्यास सुरुवात केली आणि तिथून हा वर्ग हळूहळू पाहायला समोर सरकत आला आणि मग नंतर ती सूत्र हळूच माझ्या हातात पडली. आणि आता आपल्याला गुरुसेवा आहे म्हणून तर सूत्र पकडण्याचं काही ओझे वाटतं नाही, पण दडपणी वाटणार नाही, काहीच नाही. कारण सूत्र बसलेलं. त्यामुळे जेवढं काही माझ्याबद्दलचं वक्तव्य असेल ते सूत्रधारांकडे गेलंय. मी मोकळे हल्ले
मी फक्त खाली फक्त भिंगरी फिरवत होते आणि पतंगवर फिरत होते. ती स्थिर होत होती. बस एवढंच काम केलं मी. आणि पण त्या काम थोडं असेल ना, साधनाचं बळ आणि संसाराचं बळ झालेलं आहे. दिशेच्या प्रयत्नासाठी त्या अंशुक दिशेचं स्वरूप कसं होतं हे मी फक्त आपल्याला आज सांगणार आहे. पण आम्हाला याच्यापुढे परत अभ्यास करायचा आहे. वाटचाल थांबलेली नाही. यासाठी सगळ्यात महत्वाच्या अचूक दिशा प्राप्त करण्यासाठी कारण जर काही झालं असेल तर ब्रह्मपुत्र डॉक्टर काकांचे आशीर्वाद आणि त्यांची चिंतनिका नावाचं पुस्तक दासबोधावरचं चिंतनिका. ह्या चिंतनिकामधून त्या समाजामध्ये सूत्र पकडून त्या सूत्राभोवती सगळा समाज गुंफायचा. बस साधनाचं फळ संसार सुफळ. त्याचं मोठं इंगित जर काय असेल तर डॉक्टर काकांची चिंतनिका. त्यानंतर हळूहळू वाटचाल समोर चाललाय बनतो आणि परमात्र सुनील काका यांची तत्वदृष्टी. या तत्वदृष्टीच्या सहवासामध्ये गेले कित्येक वर्षापासून मी आहे. आणि त्या तत्वदृष्टीने आपोआपच माझी पण कशी झाली कळलं नाही, कशी बोलायला लागली कळलं नाही. माझ्या एकटीचा अनुभव आहे का नाही. समोर आहे आमच्या पांडेरींनी देखावेने असं केलं काय पंकज बोलतोय पंढरपूर दादाचा बरोबर सुरू आहे. संवासातून श्रवणातून तयार झालेला संवाद बोलायला लागल्या. म्हणजे संवादाचं महत्व आहे की नाही, संपर्काचं महत्व आहे की नाही. अचूक दिशेसाठी अचूक प्रयत्नासाठी संपर्क आणि सहवास फार महत्वाचा आहे. त्याशिवाय अचूक दिशा आणि अचूक प्रयत्न होणार नाही. आणि म्हणून तत्वदृष्टी त्यांचं मार्गदर्शन एवढं पुरेसं आहे का? अजिबात नाही. हे पण पुरेसं नाही. मग सर्व श्रोतृ वर्गांची जिज्ञासा, सगळ्या श्रोतृ वर्गांची जिज्ञासा आम्हाला ऐकलंच आहे. मग ऑफलाईनचा ऑनलाईन सुरू झाला आणि अनेक जिज्ञासू साधक याच्यामध्ये संमिलित झाले. पुन्हा मुंबई तारखा बडलेला पांढरा. आज ऑनलाईन वर सगळे साधक वर्ग आहेत. त्यांची जिज्ञासा, सगळ्यांची जिज्ञासा या अचूक प्रयत्न आणि अचूक दिशेसाठी कारणीभूत ठरले. म्हणून श्रोते आपण जगदीश मूर्ती श्रवणे वैसावी एकांती. श्रवणामध्ये एकांत चित्ताने एक चित्ताने हे सगळं जिज्ञासू श्रोतृ वर्ग बसतात. स्थिर होईल माझी मती. त्यांच्या स्थिरतेने माझी मती स्थिर झाली. झालं त्यांनी साधनांचं फळ आपण कृपा प्रसादी. म्हणजे श्रोतृ वर्गाच्या जिज्ञासेमुळे आणि श्रोतृ वर्गाच्या कृपा प्रसादाने माझी मती स्थिर झाली आणि नवे सगळ्यांची झाली. सगळ्यांच्या निमित्ताने माझी झाली म्हणून मी माझी म्हणते. आणि साधनांचं फळ संसार सुफळ झाला. आता ही जिज्ञासा टिकवण्यासाठी झालेला विषय रेकॉर्ड केला गेला. पहा अचूक दिशेने प्रयत्न कसे झाले आमच्या वर्गाचे. आपल्या दासबोधाला यश येण्याचं कारण हे अचूक प्रयत्न आहे. आणि हे कसे कसे होत गेले हे मी सांगते. असे प्रयत्न प्रत्येक साधकांचे व्हावे. आणि म्हणून हा विषय जो आहे झालेला विषय हा विषय परत ऐकायला मिळावा. ती जिज्ञासा लोकांची श्रोतृ वर्गाची कायम टिकावी म्हणून तो रेकॉर्ड केला गेला. रश्मी देशपांडे आणि पंकज देशपांडे यांनी हा वर्ग यांनी प्रत्येक रेकॉर्डिंग केलं आणि सगळ्यांना पुरवलं. आणि अभ्यासाला निमित्त तेच झाले होते. त्यांच्याचमुळे आमचे आदरणीय पद्माकर दादा हे तर सहचरांच्या रेट्यामध्येच होते. सतत त्यांचा रेटा माझ्या मागे असायचा आणि त्यांनी त्या रेट्यांचे काम निश्चितपणे केलेले आहे. विषय रेकॉर्ड करून ठेवला. नुसता तो ऑडिओ रेकॉर्डिंग झाला का विषय नाही, तो रेकॉर्ड पण केला गेला. व्हिडिओ रेकॉर्डिंग याचं केल्या गेलं.
आणि हे व्हिडिओ रेकॉर्डिंग कोणी केलं? धुळ्याच्या मितू व्यासांनी केलं. अजून किती प्रयत्न सुरू आहेत. मग ते त्याला फळ येणार नव्हतं का? माझ्या एकटीमुळे फळ आलं का? नाही. त्या मितू व्यासने हे सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं. पण नुसतं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं का मितू व्यासने? त्याचं संकलन केलं. अकोल्याच्या वसुधादेव, डॉक्टर वसुधादेव अकोल्याच्या, त्यांनी ते सगळे रेकॉर्ड संकलित केले आणि युट्यूब चॅनल चालू केली, जय जय हो श्रद्धे. त्याच्यावर सगळं दासबोध आज उपलब्ध आहे आणि पुण्याचे काही साधक वर्ग हा नेहमी टाकतात आहे. म्हणजे त्या जय जय शुद्ध चॅनल सुद्धा उपयोगात आणले गेले. सगळ्यांचे नेते, सगळ्यांचे प्रयत्न याच्यासाठी लागले. मग तुमच्या अभ्यासाला आम्हाला उभारी दिली. हा सगळा आजचा जो कार्यक्रम घडवून आणला नाही पूर्णपणे, हा सगळा कार्यक्रम घडवून आणला आदरणीय पद्माकर दादा, आदरणीय पंकज दादा आणि आदरणीय पराग दादा, या 3 टीमनी हा कार्यक्रम घडवून आणला. 3 टीम म्हणते मी यांना, 3 टी. आपल्याला 3D वगैरे कळतं ना, म्हणून 3 टीमनी. आता 3P न त्याला मी न जोडला. मोठा ज्यावेळेला एखादा बल्ब लावायचा असतो आपल्याला, मोठ्या पॉवरच्या बल्बसाठी आपण 3 पिन वापरतो ना. आपल्याला त्याच्यानंतर मोठ्या पॉवरचा बल्ब लावायचंय, तेच मी आहे. बस साधनाचं फळ काय आहे, तेच मी आहे. म्हणजे परब्रह्म हेच माझं मूळचं स्वरूप आहे. यासाठी म्हणून मोठी पिन, म्हणून 3 पिन असे हे 3 टी काम करतात. होय, प्रचार आणि प्रसार कार्यामध्ये कार्यरत असतात. सर्वप्रथम दासबोध सुरुवात जो झाली, सगळ्यात पहिले सुरुवात झाली तो म्हणजे या ठिकाणी श्री आणि सौ एंडे यांच्याकडे पुष्पगुच्छ सोसायटीमध्ये त्या जिज्ञासू साधक आमचे शतरताई, कांढवताई काकू तेव्हा वर्ग घ्यायचा, कसा घ्यायचा, सतत त्यांची रेटिंग आणि त्यांच्याकडे हा वर्ग सुरू झाला. नंतर सुलक्षणा डुले आणि मिनल पाटील यांनी माझ्याकडे येऊन हा समजून घेतला. दासबोध सुरूच आहे, अजून प्रयत्न चालूच आहे. ते प्रयत्न थांबलेच नाही मग आणि थांबणार नाही. तेव्हा थांबतील ज्यावेळेला साधनाचं फळ हातातील, त्यावेळेला हे प्रयत्न थांबतील आणि तेव्हाच ते थांबले पाहिजे. तोपर्यंत प्रयत्नांची कास आम्हाला करायची आहे, पराकाष्ठा करायची आहे. आणि असं जे आहे अभ्यासाला गती आली आणि तेच सूत्र पंकज रश्मी हाती घेतलं आणि अत्यंत नेत्याने आणि सातत्याने हे टिकवलं. आणि पांढऱ्या कपड्याचे साधक वर्ग पाहायचे सगळेजण जॉईन झाले ऑनलाईन मध्ये. आणि नुसते ऑनलाईन जॉईन झाले नाही, आज ते आले सुद्धा. जयश्री पाटणकर तिचे हजर आहेत, म्हणजे लहापुते काका काकू इथे आले आहेत. कृतज्ञता की खरंच दासबोध हा वर्ग अतिशय यशस्वीरित्या झाला. अचूक प्रयत्न, त्यांची जिज्ञासा अचूक प्रयत्नाला निश्चितपणे कारणीभूत झाली आणि अशा पद्धतीने या वर्गाचं सातत्य टिकलं. श्रोते वर्ग, आपण सगळे जगदीशांची मूर्ती आहोत. आज ऑफलाईन इथे हजर असलेले श्रोते आणि ऑनलाईन वर हजर असलेले सगळे जे श्रोते वर्ग आहेत, हे सगळे जगदीश मूर्ती आहेत आणि माझे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या प्रेरणेने हा वर्ग सुरू झाला. आणखी एक गोष्ट सांगतो, अचूक प्रयत्नांसाठी शेवटचे सांगतो, अचूक प्रयत्न हा वर्ग ऑनलाईन व्हावा, सत्संग ऑनलाईन व्हावा. कोरोनामध्ये हा सत्संग बंद पडला होता, ऑफलाईन सत्संग बंद पडला होता, हा ऑनलाईन व्हावा आणि आपल्या बाबांचा ज्ञानाचा फायदा अनेकांना व्हावा ही अत्यंत तळमळीची आतमध्ये मोठी इच्छा होती, तीव्र इच्छा होती डॉक्टर सुश्रुत फुले यांची. माझा मुलगा म्हणून ते सांगत आहे. योगायोगाचा कोणी आपल्या मुलाचं कौतुक करतो असं म्हटलं तरी चालेल, परंतु तिथून याचा प्रारंभ झाला ऑनलाईनचा. आणि आज ऑनलाईन वर्ग रोज 100-150 वर्ग आपल्याकडे आज ज्ञानाचा फायदा घेतो. ज्ञानाचा
चिंतनाचा आणि डॉक्टर काकांनी केलेला डॉक्टर हे सामचा हा वर्ग आणि हा दासबोध रूपी शब्द संसार सुफलित झाला आणि म्हणून संसार झाला सुफळ असं मी आज नक्की म्हणू शकते. आता हा संसार शब्द संसार सुफळीत झाला त्यामध्ये सुनील काकांचे डावे आणि पांडे आणि भाभी यांचं फार मोठं सहकार्य होतं. हो, आज काय विषय झाला, काय मुद्दे मांडले, बारकावे टिपायचं, मला सांगायचं आणि म्हटलं त्यांचं त्यामध्ये भाभी आणि पांडे बहिणी त्यांचं सहकार्य, आमचे भाऊ हैजाबादचा भाऊ आणि आमच्या बहिणी आमच्या साखरे बहिणी यांनी सुद्धा सतत पाठिंबा, सतत प्रोत्साहन, सतत पाठिंबा माझ्या मागे असायचा. आमची चंद्रभाऊ अनपळे यांची प्रेमळ दृष्टी असायची माझ्यावर. शैला काय सांगतेस, त्यांच्या प्रेमळ दृष्टीतून सगळं काही त्यांना मला काय सांगायचं ते कळून जायचं आणि त्या प्रेमळ दृष्टीतून मी फिरत होते हो आणि प्रोत्साहित होत होते, मला प्रेरणा मिळत होते. वाईट करून त्या प्रेरणा असायच्या असं मी गृहीत करायचं आणि होत्याच. गृहीत कशाला धरावं लागतं, त्या होत्याच. अशा आमचे चंदूभाऊ आम्हाला उभारी देत होते, ह्या वर्गाला उभारी देत होते आणि उभारी देत आमचा हा वर्ग तसेच तरी तुम्ही पाहत होत्या तुमच्या सरोज असं डोंगरी राहतो उत्सव देवाचा पाहतो समर्थांनी म्हटलं ना, तसं पहिली आपल्या घरी राहते उत्सव सुनील शैलाचा पाहते. अशा पद्धतीने सगळ्यांचे श्रोते आपण त्या जगदेशांची आतच प्रश्नच नाही. माझे प्रेरणास्थान प्रत्येक वेळेला आपल्यामुळे माझं चिंतन झालं, आपल्यामुळे माझा अभ्यास होतो आणि मला समर्थांची सेवा करायची संधी मिळते. अशीच संधी आपण सगळ्यांनी द्यावी. करते आणि माझे मनोबल होते. या ठिकाणी मनोबल थांबलेलं आहे, दासबोध ग्रंथ थांबलेला आहे, पण अभ्यास थांबलेला नाही. ते परत सांगू इच्छिते. 1 महिना आता अभ्यास वर्ग बंद आहे. हा 1 महिना काय करायचं, 1 महिना प्रत्येकाने घरी दासबोध वाचायचा. सर्व ऑनलाईनच्या साधकांना छोटस निवेदन मांडते आहे, दासबोध घरी वाचायचं आणि प्रत्येक समासामधल्या ज्या महत्वाच्या ओव्या आहेत त्या महत्वाच्या ओव्या एका रजिस्टरवर लिहून काढायच्या आणि स्वतःचा दासबोध तयार करायचा. हो, 1 महिन्यामध्ये हे काम आपलं झालं पाहिजे. मला जेवढं आवश्यक आहे, माझ्या अचूक प्रयत्नांसाठी जेवढं आवश्यक आहे, माझ्या स्वतःच्या ध्येयासाठी साध्यसाठी जो दासबोधामध्ये ओव्या आवश्यक आहे, त्या स्वरूपाकारतेसाठी जातात तेवढ्याच ओव्या आम्हाला लिहून काढायच्या आहे एका रजिस्टर मध्ये आणि सांगता आलं म्हणजे माझा दासबोध, माझ्या आवडीचा दासबोध, माझ्या आवडीच्या ओव्या. कॉफेमध्ये गेल्यानंतर आपण आपल्या आवडीचेच पदार्थ खातो की नाही, डिश मध्ये घेऊन बस. आवाज गेला ताई, म्यूट झाला, म्यूट झालाय. अशा पद्धतीचा हा अभ्यास आम्हाला करायचा आहे. 1 महिन्यामध्ये हा अभ्यास आमचा झाला पाहिजे असा सगळ्यांनी निश्चय करायला काहीच हरकत नाही. आणि मग 28 मार्च पासून आपण पंचदशीच्या अभ्यासाला सुरुवात डॉक्टर काकांच्या कृपाशनाने सुनील काकांच्या मार्गदर्शनाने आपण पंचदशीच्या अभ्यास वर्गाला सुरुवात करतोय ऑनलाईन. त्यांना जॉईन व्हायचं असेल त्यांनी रश्मी देशपांडे आणि पंकज देशपांडेकडे आपलं नाव नोंदवायचं आहे आणि पंचदशीचा अभ्यास शुक्रवारी सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. अशा पद्धतीने आपला हा जो प्रवास आहे हा प्रवास एकमेकांच्या अंतर्भाग घालून सहजनाच्या नेत्याने
आपण अधिक समोर येऊ आणि कुठपर्यंत निर्गुण ब्रह्म तरी मध्ये आता ते कसं मिळवायचं ते अधिकार वाढत आलेलं बरं. आणि म्हणून मी आता माझ्या शब्दाला विराम देते आणि सुनील काकांना गाईड देते. पुढची सूत्र सुनील काका सांगते. या ठिकाणी थांबते. जय जय रघुवीर समर्थ. आज शैलापूरची जी काही मुदत आपल्याला केलेली आहे त्या सर्व समोरच्या भक्तांच्या वतीने मी शैलापूरच्या शब्द देते की आम्ही सर्वजण जागोजाचा अभ्यास तो वळणावर मी सांगणार त्या पद्धतीने मार्गदर्शन तुमचं चालवणार कशा पद्धतीने करायचं काय करायचं कुठले पॉईंट तेव्हा पुढे कोणते सांगणार त्या सगळ्या याचं मार्गदर्शन आपल्याला शैला ते असे मी त्यांना दिले सर्वांच्या वतीने आणि एकदम काही आपल्या तरी होईल तर आपण आवाज क्लिअर येत नाही. आदरणीय सुधीर काका आपल्याला सर्वांना कशी आणि त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला सर्वांना त्यानंतर आपण चर्चा करते प्रसाद घेऊया ते झाल्यानंतर सुनील काकांना हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की मला काय मला वाटते अंतरित्वा वसावे भावे अपत्या परी पाजली प्रेम रसा महाराजया सद्गुरुचा पदाचा. जय जय समर्थ. श्रीरामचंद्रा करुणा सुभद्रा यातोराजसयोगमुद्रा नेत्री नयेरे वैवेट भद्रा. जय जय समर्थ. सदा शिवसमारंभा शंकराचार्यमध्यमा अस्मदाचार्यमध्यमा
वंदे परंपरा वंदे परंपरा अभाग्याची कली भाग्यवंत जीवत्वाती भ्रांत परमुक्ती विराज आनंदाचे तेथे नाटते प्रमाणाचे जळ आपणा सारिके सकळ करोनी खेळे प्रभू रामचंद्रांना साष्टांग वंदन करतो. समर्थांच्या चरणी लोटांगणी झाली. माझे सद्गुरू डॉक्टर काका परंतु जे मंडळ आहे यांना हे साष्टांग वंदन करतो. या ठिकाणी जमलेल्या सगळ्या उपस्थितांना साष्टांग वंदन करतो. कारण आपण भगवत स्वरूप आहात. तुमच्यामुळे मला बोलण्याची गरज, त्यामुळे सगळ्यांचा एकत्रित उल्लेख केला असता तरीही आदरणीय आई स्वरूप असलेले चंदूभाऊ, त्या मंडळाचे सचिव श्री अनिलराव गोविंद मंडळ, या ठिकाणी 3.5 वर्ष दासबोध घेतलेल्या शोधकातून समर्थ भक्त ज्या गोष्टीच्या करून आला ते एका रूपाने समर्थांनीच त्यांना पाठवलं. त्यामुळे तोही एक खूप छान अभ्यासामध्ये कधीही कसून होऊन दिला नाही. तब्येतीने कुणकुण केली पण प्रयत्नाने कधी नीव राहू दिली नाही याचा अर्थ काढले. वर्षानुवर्ष अभ्यास करणारा भाग, या सगळ्यांना मी वंदन करतो. आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा वंदन करतो. आजच्या विषयाला सुरुवात करतो. 20व्या दशकाचा 10वा समास आहे. दशकाचं नाव पूर्ण नाम दशक आहे आणि विमल ब्रह्म निरूपण असं समास आहे. कसं सुरू करावं असं माझ्यासमोर प्रश्न होता. उत्तर परमेश्वरच असतो आणि तो सगळ्या गोष्टी कशा करून देतो, सुकर करून देतो. आणि भगवंताने तसंच सुकर करून दिलं मला. व्यासपीठावरून ऐकलं. ते सोपं सांगतात, हे कठीण सांगतात. आणि माझ्यासमोर मोठा प्रश्न पडला, त्याचं समर्थांनी उत्तर दिलं. ते सोपं आहे की कठीण आहे. आणि त्याचं समर्थांनी दिलेलं उत्तर पहिल्यांदा की मी कठीण सांगतो की दुसरं कोणी सोपं सांगतो. याचं उत्तर आहे ब्रह्माची शब्दाची लागेल. कल्पना कल्पू शकेना, कल्पने तीत निरंजना, विवेके ओळखावे. उत्तर समर्थांकडून आलं, त्या उत्तरामध्ये सामर्थ्य. माझ्यासारख्या सामान्य माणसांनी सांगितलं तर तुम्हाला वाटेल की हे तर आपलं बोलणं उडवून लावण्यासाठी बोलतात आहे. पण प्रत्यक्ष समर्थांची वाक्य जेव्हा ब्रह्म शब्दाशी करणं, समर्थांनी अनुर्वाच निरूपण लिहिलं, आपल्या सगळ्यांना माहिती होतं. त्याच्यानंतर शब्दे विण संवादीचे इंद्रियाने न तर भोगीचे माऊलींनी म्हटलंय. केनोपनिषद सांगतो की ते शब्दाच्या अतीत आहे. कारण न तत्र चक्षु गच्छति न वाच गच्छति न मना न विद्मो न विदति.
म्हणजे कठीण सांगतोय की सोपं सांगतोय ज्यांनी चिंतन केलं हा समाज पाहिला असेल, जर कोणी एखाद दुसरा असेल तर आज काय सांगणार आहे, थोडं आपण दासबोध वाचतो आणि थोडी चिंतनी काही वाचतो, त्याचं मी कौतुक करेन आणि खरोखर कौतुक करेन. काकांनी फक्त त्यात एकच वाक्य लिहिलं आहे चिंतनिकेच्या 20व्या दशकाच्या शेवटच्या 10व्या समासामध्ये, आणि ते सांगितलंय की मुंडक उपनिषदातला 12वा मंत्र ब्रह्मवेद अमृतम पुरस्तस्मात् ब्रह्म वैद्य ब्रह्म अधर्म प्रस्तुतम ब्रह्मवेद विश्वविदम वरेदम. एवढा एकच मंत्र काकांनी दिला. आपलं भाग्य असं की आपण मुंडक उपनिषद सकाळी अभ्यास करा आणि हा द्वितीय मुंडकाचा शेवटचा नसतं लास्ट बटन. म्हणजे आता मी मुंडक सुद्धा सांगू शकतो, सांगणार नाही, पण मुंडकातला हा मंत्र जर सांगितला तर विमल ब्रह्म निरूपणच सांगणं आहे हे फक्त लक्षात. याचं कारण काय आहे माहितीये का? याचं कारण आहे ब्रह्माचं या ठिकाणी केलेलं जे वर्णन आहे, ब्रह्मवेद मृतम पुरस्कर्मात ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिण चोत्तरेल अधश्चोर्ध्वम, या ठिकाणी म्हटलंय जिकडे तिकडे जेथे तेथे विन्मुख होता सन्मुख होते, सन्मुख पण चुके ना ते काही केल्या. डावीकडे पहा की उजवीकडे पहा, उपनिषद सांगताय. आणि समर्थ सांगतात आहे की विन्मुख व्हा की सन्मुख व्हा ते तुमच्या समोरच आहे. मग आता अजून काही सोपं सांगायचं आहे का? तर मग गाण्यामध्ये सांगतो, मागे उभा मंगेश आणि पुढे उभा मंगेश. ओके, आता कठीण सांगू, वासुदेवा सर्वमिती स महात्मा सुतोत्तमा. आणखी सोपं सांगू, डळेना डळेना सदा संचले. सोपं असून सुद्धा का कळत नाही, सोपं असून ना, आता सोपं शब्द वापरला म्हणून ठेवा तिथं म्हणाले सोपं असूनही सदा संचले मी पण या. सगळ्यात मोठा व्यत्यय जर कोणता येतो अहमवृत्ती. आम्ही स्वतःला जे कोणी समजतो, स्वतःला कोण काय समजत असेल त्याचं त्याला ठाऊक. मला एवढंच माहिती आहे की आम्ही फक्त स्वरूपा व्यतिरिक्त बाकीचं जे आहे काय रूप म्हणजे जे दिसतं, जे वृत्तीला कळतं, जे कानाला ऐकू येतं ते सगळं रूप आहे. शब्द हे सुद्धा रूप आहे, स्पर्श हा सुद्धा रूप आहे, गुण हे सुद्धा रूप आहे. आणि ते कसं आहे अरूप आहे, ते कसं आहे निरवय आहे, ते कसं आहे निरुपाधी आहे. म्हणून ते रूप नुसतं रूप म्हणून चालेल का? कामात समजणार नाही, म्हणून ती आत्म्य रूप आहे. आता आत्म्याची उपाधी कठीण झालं शब्द ना, मी माझ्यावर आज जॉब केला नाही, सोपं सांगणार आहे. माझी चप्पल म्हणजे काय झालं? त्या चपलीत काही विशेषपण आहे का? नाही आहे. तिला मी माझी म्हटलं, दुसऱ्याने घातली तर चप्पल काही म्हणणार आहे का? काही नाही. तुटून टाकून दिली तर काही फरक पडणार आहे का? काही फरक पडणार नाही. म्हणून उपाधीमध्ये कधीच बदल होत नसतो आणि उपाधीच्या बदलाची दखलच घेतली जात असते, कारण ती कल्पित आहे. आणि स्वरूप ते अकल्पनीय. उपाधी कल्पित आहे आणि स्वरूप अकल्पनीय आहे. अकल्पनीय स्वरूपाला जर बघायचं असेल तर रूपाला थोडस बाजूला टाकायचं. आता पुन्हा उपाधी चप्पल माझी आहे असं म्हणलं तर खरंच का ती माझी आहे? विकत घेण्यापूर्वी माझी नव्हती, तुटल्यानंतरही माझी नाही. मधल्या काळात ज्याही त्या चपलीचं माझं पडतं ती काय खरंच त्याची आहे? चप्पल सोडून द्यायची, कारण उदाहरण समज. आता देह जन्मण्यापूर्वी
माझा होता का? नाही. संपल्यानंतर घाबरून जातो. माझा असेल का? नसेल. पण मधल्या काळात तो माझा आहे का? असू शकत नाही. आणि असं असल्यामुळे या ठिकाणी उपाधींना बाजूला साधून त्यांना बघतो, त्याला विवेक करता आला. ब्रह्माची शब्दाची बागेला कल्पना कल्पने तर निरंजना विवेक. बघा हा जो प्रवास आहे हा रामदासी संप्रदायात म्हणजे ब्रह्मचैतन्य, प्रल्हाद महाराज, रामानंद महाराज आणि प्रल्हाद या सगळ्यांचा हा प्रवास आहे ना. कारण हे सगळे रामदासी आणि आपल्याला असा जागरूक कळला पाहिजे. आणि मग कळून केलेलं जे साधन, त्या साधन अत्यंत उपकारक ठरतं, इफेक्टिव्ह, परिणामकारक. म्हणून धर्माचा अभ्यास करायचा आणि नामाभ्यास त्यांना अन्य अभ्यास करायचा, त्यांनी एक प्रकरण ग्रंथाचा अभ्यास करायचा आणि प्रक्रिया. ते भक्ती मार्गात नाही, त्यांनी दासबोधाचा अभ्यास करायचा आहे. दासबोधाचा अभ्यास या सगळ्यांचे याचा अभ्यास करा. आणि बाकी काय प्रकरण ग्रंथ आणि प्रक्रिया. प्रकरण ग्रंथ कशाला म्हणतात, प्रक्रिया ग्रंथ कशाला म्हणतात हे सांगण्याची ही वेळ नाही. इथे विमल ब्रह्म सांगण्याची वेळ आहे. कसं आहे हो ते विमल ब्रह्म? ते सर्व व्यापक आहे. आता जे इकडेही आहे तिकडेही आहे, मागे वळलं तरी समोर आहे, समोर मागे, म्हणजे ते सर्व व्यापक आहे. जे सर्व व्यापक आहे त्याला व्यापणारा कुठेतरी व्यापलेला हा पेला आहे. आता या पेल्यामध्ये हवा आहे, हवा आहे. या हवेचा अभ्यास पेल्याचा काय आहे? मग आता हवेला पेल्याने व्यापलं आहे, म्हणजे एक व्याप्य झालं आणि एक व्यापक. आणि ब्रह्माला कोणीतरी जर व्यापलं तरच ब्रह्म व्यापक किंवा व्यापक या शब्दामध्ये होईल. पण ब्रह्माला आपल्या कवेत घेणारं दुसरं कोणी नसल्यामुळे त्याला ना व्यापक म्हणता येईल आणि त्याला ना व्याप्य म्हणता येईल. आणि पंचायती आता असं असेल तर मग समजून तरी काय सांगायचं, मग मी कठीण सांगतो म्हणाल. म्हणून समर्थांनी सांगितलं की काय करावं, सगळे वगैरे घेणं मला शक्य नाही. काय करावं? परब्रह्म कोण आणि परब्रह्म ब्रह्म ओवी क्रमांक 10. परब्रह्म कोपळ घर जातं, ब्रह्म शेवटाचं शेवट, त्याचे त्याची ब्रह्मची दर्शन. आता ब्रह्म कोपळ आहे म्हटलं तर केल्यासारखं पोकळ आहे असं त्याला पोकळ आहे, त्यात हवा बसते. तो पोकळ शब्दाचं तुम्हाला स्पष्टीकरण दिलं. हे बघा, विमल ब्रह्म आहे, निखळ ब्रह्म सांगतोय, शुद्ध ब्रह्म सांगतोय. आपल्या नेहमीच्या व्यावहारिक शब्दामध्ये त्याचं खूप शास्त्राच्या परिभाषिक शब्दामध्ये त्याच्या जवळ कारण ते वर्णन ठीक आहे. मग आता ते पोकळ कसं आहे? ते म्हणतात एखाद्या झाडामध्ये काल्पनिक पुरुषाला समाविष्ट करून घेतलं तर ते झाडाचं खोड पोकळ आहे असं म्हणाल की काय होतं? झाड आहे, त्याला खोड आहे आणि त्या खोडामध्ये काल्पनिक पुरुष बसवला. खरा पुरुष नाही, काल्पनिक पुरुष बसवला आहे म्हणून त्या झाडाला पोकळ म्हणतात. मग आता ब्रह्म कसं पोकळ झालं? तर या ब्रह्मामध्ये काल्पनिक जगत बसवलं. समजला? या ब्रह्मामध्ये काल्पनिक जग आहे, चेहरे बोलले सगळे.
आता घनदाट कसा आहे, आला प्रश्न. आता घनदाट म्हणजे काय झालं, एक लोखंडाचा गोळा आहे, त्याच्यामध्ये टाचणी जाऊ शकते का, जाऊ शकत नाही. म्हणजे तो लोखंडाने घनदाट भरलेला आहे. मग आता हे ब्रह्म घनदाट कसं, पोपट सिंह. आता हे घनदाट कसं, या ब्रह्माच्या आतही ब्रह्मच आहे आणि बाहेरही ब्रह्म. आम्हाला तर जगत दिसून राहिलं, या जगताच्या आतही ब्रह्म आहे, जगताच्या बाहेरही ब्रह्म. म्हणजे मग पुन्हा ते घनदाट झालं. आता घनदाट थोडस समजलं का, नसेल समजलं तर पुन्हा समजून सांगतो. आजकाल हॅपी बर्थडेला सगळेजण केक कापतात, तो प्रकार झाला आहे. आता कापलेल्या केकच्या आतमध्ये गणित जायची नाही, आणि कापून आपण जी बाजूला केली त्याच्यामध्ये गणित जायची. आत आणि बाहेर काय होतं, गणितच म्हणजे कठीण वाटत असेल, सोपं उदाहरण देतो. पोळीच्या आत काय असतं, गणितच असते. पोळीच्या जर वरचा भाग बघितला तर काय, गणितच असते. मग पोळीच्या आतही गणित आहे, पोळीच्या बाहेरही गणित आहे. म्हणजे गणित आत आहे बाहेर आहे म्हणलेला अर्थ आहे. सदतीस ओळी आहेत, 6 वाजता पोहोचवायचं आहे, एकच ओळी घेतोय. आत आणि बाहेर या कल्पना आहेत. काय आहेत, आत आणि बाहेर या कल्पना आहेत. खरं वाटतं का आपल्याला हे? आता इथे येण्यापूर्वी तुम्ही रस्त्यावर होतात की नव्हता, तुम्हाला काय म्हटलं, सगळे आत या म्हणून तुम्ही खालच्या हॉलमध्ये आला. आत आलात की नाही आलात, रस्ता सापेक्ष तुम्ही आत आला. आता रस्ता बाहेरचा झाला आणि खालचा हॉल आत झाला. आणि मग तुम्हाला सांगितलं, हो इथे नाही, कार्यक्रम आत आहे, इथे चला. मग आता हे आत झालं ते बाहेर. म्हणजे आत आणि बाहेर या संकल्पना सुद्धा काल्पनिक आहे की वस्तुस्थिती आहे. कुणीतरी माणूस आपल्याला रस्त्याने भेटतो, भेटल्यानंतर आपण म्हणतो, हो बाहेर काय बोलताय, आत या. तो आम्हाला देतो. आता आत आला, जे रस्त्यावरून आगळ्यात आला, आपण म्हणतो इथे नाही, आपण आत बोलू, म्हणजे बैठक खोलीत बसू. मग आता अंगण बाहेर झालं आणि बैठक खोली आत झाली. आता त्याला जेवायलाच बसवायचं असेल, जेवायच्या वेळेला आला तर आपण म्हणतो बाहेर काय बसला, डायनिंग खोलीत या, पुन्हा आत या. आता आत आणि बाहेर या सगळ्या संकल्पना कल्पित आहे की नाही. म्हणून ब्रह्म आतही नाही, ब्रह्म बाहेरही नाही, ते निरपेक्ष व्यापक आहे. समजुती करता आत आणि बाहेर म्हणत. इथपर्यंत नामाभ्यास करणारा असो की ब्रह्माभ्यास करणारा असो, त्याला अनुभव आला पाहिजे. अनुभवाच्या ठिकाणी लोक मुक्त झाला. नाम आणि तत्वज्ञान अनुभवाच्या ठिकाणी एकच आहे, कारण अनुभव नामातीत आहे, अनुभव तत्वातीत आहे, ब्रह्म शब्दातीत आहे. अनुभवाच्या स्थितीमध्ये अनुभवणारा शिल्लकच राहत नाही. म्हणजे आपण जर ध्यानाला बसलो आणि ध्यानाला बसल्यानंतर भूक जर नाही लागली आणि त्यानंतर मी ध्यानाला बसलो आहे याची जर आठवण नाही राहिली तर मी शिल्लक नसतो. कोण शिल्लक असतं? खरंच असं करत असाल तर, जर जप करत असाल तर जाप्याशी ऐक्य झालं पाहिजे. जर ध्यान करत असाल तर ध्यानारूप झालं पाहिजे. आणि तत्वज्ञान असेल तर ज्ञानरूप झालं पाहिजे. आणि हे तीनही होणं एकच आहे.
कोणाचं कोणाशी भांडण नाही. म्हणजे त्यांना समजत नाही, त्यांना काही समजत, कारण त्यांना भांडायचं असतं. त्यांना काय समजावून सांगणार. परंतु खरंच परमार्थ करायचा असेल तर अद्वैतम परमार्थ एकच आहे. आणि ते नाम ध्यान तत्वज्ञान तीनही मार्गाने गेल्यानंतर तीनही मार्ग मी चालतो आहे या मी म्हणून झालं की मग आवाज येत नाही. त्यांनी सगळे समजतात. त्यानंतर इकडे तिकडे जे तेथे विमुख होता सन्मुख होते. सन्मुख ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. संतांना ब्रह्म स्पष्ट दिसलं आणि आम्हाला पाहूनही दिसत नाही. काय करू तुम्ही म्हणाल पुढे होता एकची माती नाना तरी खेळले, रांगण आणि सुगडे जगामध्ये ब्रह्म उघडे. आता मुक्ताबाई सांगते ऐकत सांगते. मुक्ताबाई सांगते आहे की सुगड असो, रांगण असो, माठ असो की काय जेवण कसूरही असो, या सगळ्यांमध्ये मला माती दिसते. आता यांच्यामध्ये ऐक्य आहे की वेगवेगळेपण आहे? ऐक्य आहे. ऐक्यत्वानी ऐक्य आहे. विभागणी ही सगळी माहित आहे. माती ही त्यातली वस्तुस्थिती आहे. आणि एकदा जर आम्हाला वस्तुस्थिती कळली तर सन्मुखपणा चुकेला काही केल्या मग वेगळी साधनं करावी नाही. मग ते आमच्या सन्मुखच असतं. सन्मुख म्हणजे आमच्या सन्मुख. तुम्हाला माहिती आहे उन्मुख शब्द लग्नामध्ये राहतो. आणि मग त्या आरशात दोघांनाही पाहिलं ना, बरोबर आहे. आता खऱ्या अर्थाने ते सुन्मुख आहे म्हणजे चालेल, हे 2च दिवस वाटतात. पण भगवंत जर सन्मुख असेल तर त्याचा आनंद अखंड असतो. दिसणार रूप भिन्न असलं तरी स्वरूप एक असतं. आणि म्हणून रामदेव महाराज कुत्र्याच्या मागे धावले की नुसती पोळी काय नेतोय तूच घेऊन नुसती कोरडी पोळी कशी खाशी. ते कुत्र्याच्या मागे धावले की पांडुरंगाच्या आपल्यासाठी कुत्रा, कारण आपली बुद्धी त्याच्या पलीकडे जायला. जर नामदेव महाराजांच्या दृष्टीने पाहिजे तर त्यांनी जे घेतली होती ती पांडुरंग नुसती कोरडी पोळी खायची. या उपाधीमध्ये आहे. अशा पद्धतीने नाना तीर्थे नाना देशी कष्ट जावे महागायचे तैसे न लगे पाहणार तसे बैसरे खाली. अनेक तीर्थांना फिरतो, अनेक गावांना, आणि मग देव पाहायचा प्रयत्न करतो. ब्रह्म पाहण्यासाठी कुठे फिरावं लागत नाही, कुठेही पाहावं लागत नाही. परमार्थ सोपा की प्रपंच. त्यांनी प्रश्न विचारला कठीण नाही बोलत आहे. मुद्दे मांडणे मग मला तुम्हीच सांगा, नवरा, सासू, सासरा, दीर, नणंद एवढ्यांची मर्जी एवढ्यांची मर्जी प्रपंच करायचा आहे ती सोपं की एका कोणाच्या मर्जीने जीवन जर 5-6 लोकांच्या प्रपंच सोपाची गोष्ट मला समजून की काय कुठल्याही काही म्हणणार नाही. कारण करायचा निश्चय काय केला, परमार्थ करायचा आपल्याला 2021 पासून दासबोध सुरू झाला. यापूर्वी आपण
एकदा दासबोध पूर्ण केला हा आपण पुन्हा पूर्ण केला. पण दासबोधाचा अभ्यास चालू ठेवायचा आहे, हे विसरायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून परब्रह्म पाऊसे भिजेना अथवा चिखलानी भरेना, पुरामध्ये परी वाहेना, पुरा समागमे पुरांबरोबर ते वाहून जात नाही. परब्रह्म तक्रार व्हायला वाहून जायला नाही. भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे, अक्षेद्योय अक्लेद्योय अदाह्य नित्यम सर्वगत स्थाणो अचलो सनातन. ते वेद्य होत नाही, दाह्य नाही, म्हणजे जळत नाही, ते भिजत नाही, सगळं वर्णन आहे. समर्थांनी तेच सांगितलं. आम्हाला त्याचं वेळ वाटते तरी अभ्यास करा. नुसतं पारायण करून त्याचं वाचन करून त्याचा अर्थ समजून, नुसतं अर्थ समजून थांबू नका. त्या अर्थाचा आपल्या जीवनामध्ये काय उपयोग झाला, माझं जीवन अर्थ झालं कसं तुमचा झालं पाहिजे, झाले कागद आहे. संत साधू असं करून घेतात, आम्ही नाही करत. ओळी आहे, संत साधू महानुभावा देव दानव मानवा ब्रह्म सकळाची विसावा विक्रांती. सगळ्यांसाठी ब्रह्म कसा आहे, विश्रांतीचं ठिकाण. संत विश्रांतीची विश्रांती नसतात. समर्थांनी संत विश्रांतीची विश्रांती, शांतीची निज शांती. आता अशी शांती मिळवावी की थोड्या थोड्या वेळाने बदलणारा मूड कोणता आवडतो. आत्ता 12 वाजता थोड्या वेळात नक्की 12 कसं ते आम्हाला एवढे वर्षात कळलं नाही. एव्हर चेंजिंग आणि परमात्मा एव्हर चेंजिंग. आम्हाला काय आवडेल, अरे त्या महाराजांचा लोक कधीतरी कळायला पाहिजे. कळलं प्रत्येकाला तो आपला अहंकार मिरवतो. आणि परमार्थामध्ये अहंकाराच आहे. आणि श्री गुरुच्या कृपेने सामान्य शिल्लक असतो, विशेष पंचदशीचा अभ्यास आहे. पांढरकवड्याला पंचदशीचा अभ्यास सुरू झाला. अहमदनगरला 3 दिवसाचा 9, 10, 11 मार्चला पंचदशीचं निवासी शिबिर. अशा पद्धतीने पंचदशीच्या अभ्यासाला प्रारंभ आहे. आणि आता यवतमाळमध्ये सुद्धा पंचदशीचा अभ्यास त्या दृष्टीने प्रक्रिया कमी दिवसात साधना विमळ ब्रह्मापर्यंत पोचते. नाही तर नाम आणि नामी याचा भेद जाणला तरी पोचते. हे काहीतरी हे साधन भिन्न आहे, साध्य भिन्न नाही. तुम्ही मोटरसायकलने चालत असेल, कोणी कारने चालत, पण फरक काहीच नाही आहे. जाऊन कुठे पोहोचायचं आहे, एकाच ठिकाणी पोहोचायचं आहे. आणि म्हणून शुद्ध सार श्रवण, शुद्ध प्रत्ययाचे मन, विज्ञानी पावता उन्मन सहजची होते. वेदांच्या तात्पर्याच्या निश्चयाला शास्त्रीय भाषा म्हणण्याप्रमाणे सार टाकून द्यायचं आणि सार ज्या वेळेला निश्चय करायचा असतो तेव्हा वापरायचा. त्यानंतर
यांचा जर विवेक करायचा असेल तर नित्या नित्य आत्मनाचा विवेक करायचा. आणि तिसरं राहिलं सारासार आत्मतत्व. आता वस्तू आणि व्यक्ती नित्य आणि नित्य त्यांचा विचार करायचा. पहिल्यांदा कठीण वाटत, तुम्ही फक्त पहिल्यांदा कठीण की कार शिकायला घेतली त्यांनी मला सांगितलं पहिल्यांदा नंतर पुन्हा क्लास जाणार सेकंड गिअर, पुन्हा क्लास जाणार थर्ड गिअर मध्ये, मग पुन्हा क्लास जाणार फोर्थ गिअर मध्ये, नंतर क्लास जाणार फिफ्थ गिअर. मी म्हटलं इतकं सगळं तुम्ही सांगायचं की क्लास जाणार फिफ्थ गिअर मध्ये टाकतो. नाही पहिल्या दिवसात गिअर वापरायचा तसं अनेक वापरायचं हे अस्त्रशस्त्र आहे. हे सावधपणे वापरायचं. आता शब्द असे शब्द आता ऐकले, त्यात एका शब्दाची भर घालतो ती शब्द काही आणि ती जो भर घालतो तो शब्द आहे सातत्य. त्या तीन व्यतिरिक्त अभ्यास थोडा झाला पण त्याला खंड आजच केला पाहिजे असं अभिप्राय त्याचा अर्थ साधन करणं काय रोज साधन करत असाल पण एखाद्या दिवशी होऊनच तयार आहे 10 मिनिटं पण खंड नका करू, सातत्य नका. खंड शब्दामध्ये संदेश होता. पहिल्यांदा खंडित खंडित पण जो खंड आहे तो तुटक नका होऊ, धाव पडू द्या पण चोपडाच राहिला आकार बदलले त्याच्याकडे असतो. आता आपण मूळ विषयामध्ये विषय मूळ होता असं नाही. हे सगळं केल्यानंतर काय आजच्या विषयाचं चालता होतं टायटल गाणे काय शब्द साधन आहे. पण साधन संसार झाला सफल ही निश्चळ आणि आता इथून सगळे आता संसार सफल झाला की आपल्या पहिल्यांदा हे बरोबर आहे. कारण आमची सफलता शब्दात घरी बाळगून घरी यावं कोण जाईल हा शब्द वैराग्य हे परमात्मा लंगोटी घालत होते त्यांना आसक्ती ह्याचं प्रतीक आहे. समर्थांनी वस्तूंचा संदर्भ प्रतीक आहे. आम्ही काय घेतलं कपडे घालायला काय केलं शक्य आहे पण त्यांना असलेलं जे वय आहे ते याला संसार झाला सफळ. असं काय होतं आम्ही एका विशिष्ट पदाला ते पोचलो इतकं लंबी जन शिक्षण
पुढे वाटलं की आम्ही मग वाटलं की मग असे तर ते वाटतं कोणती गेले हे वाटलं ज्या दिवशी थांबतो त्या दिवशी हा संसार काय आहे फलांची इच्छा पूर्ण ही सफलता अशा पद्धतीने एकदा गुणात्मक झाला ना की निर्गुण समजते त्या निर्गुण अजूनही शब्दात अशा पद्धतीने अंतरंगामध्ये ब्रह्माचं प्रतिबिंब मी नाही तर मी अजून एक तास बोललो तर आपली कोणती सिरियल पुढे विचार सुरू होतील म्हणजे काय कारण जरा कशासाठी चक्कर मारून राहिलं की कोण नाही आला ते पण चक्कर मारायला पाहिजे तुझ्यासाठी चक्कर मारायचं पण आम्हाला सत्काळी काय झालं हे पाहिण्याची आहे असेलच चिंतन असलेलं आहे निर्गुण ब्रह्माचं प्रतिबिंब आत्मविश्वास म्हणून शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा विषय झाला झाला तत्वांचा साधनांचं काम आहे आता हा सगळा अभ्यास आहे आणि या अभ्यास करून काय आहे एखादा माणूस आपल्याकडे पैसे मागायला म्हणजे त्याचा उपद्रव आपल्याला नाही पण नंतर तो दिसला तरी आपल्या त्याच्याबद्दल त्याची जेव्हा आपण फक्त केलं आपला विषय संपला पण तो दिसला तरी आपल्याला आपल्याला मायेचा त्रास होणं बंद झालं की मायेचा हिशोब माया संपणार नाही कारण ती ईश्वर नक्की पण जीव नक्की तेवढी मला संपायची ती जर मी संपवली मायेचा मला त्रास होत नाही कारण अविद्या आणि माया या एकच जीवाच्या ठिकाणी मायेला चार आली पाच फार जरा सुद्धा बघा नाही माया दिसते पण त्रास देत विषय झाला नाही झाला शरीर किती तत्वार्थ आहे 25 आता ते सगळे नाही मोठं सूक्ष्म कार्य सगळे सगळे घेतले ते सर्व 25 आता मी 5 आणि असं काय त्याचा काय झाला निवाडा केला थोडक्यात निवाडा झाला 5,000 पाहिजे 5 वाटते सत्ताचा पाल बघते ती सांगून देतो एवढा शिक्षा झाला उभे राहिले वाटत थोडक्यात मोबाईलच्या शब्दात देह काळा आपला नाही आणि आपल्याकडे असलेलं धन हे आता दोन्हीची गीता करणं आजपासून म्हणजे मायाचा इच्छा सोपं झालं की कठीण झालं सोपं झालं काय म्हणून बघा विषय झाला आता जर आपल्याला कळलं देह कोणाचा आहे काळा
माझ्या जवळ असलेलं धन, धन म्हणजे सगळ्या दुसरं हे धन आहे. मग आता मित्र धनच असेल की नाही, कार धनच असेल की नाही, धन म्हणजे नुसतं पैसाच असला पाहिजे असं नाही. देह हा काळाचा आणि धन कुबेर असेल. एकदा झालं की मग एवढा निर्णय झाल्यानंतर साधारण कारण मग उठलं काय, देह काळाला देऊन टाकला, धन कुबेराला देऊन टाकलं. मग आता काय करू, साध्य होता साध्याचा का बरं आता ज्ञान घ्यावं लागलं. आला आहे किंवा स्मरेल राम मन ज्याचं तरी हम कबीर स्वरूपाच्या ठिकाणी निश्चिंत झाल्यानंतर मग त्यांना ज्ञान घेण्याची पडलेली नाही. मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे असं म्हणण्याची सुद्धा गरज पडलेली नाही. राम भगवान ज्याचं करेल त्याला म्हणतात कुंद चाल. तिथपर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो तर केली नाही. समर्थांच्या ब्रह्मचैतन्यांच्या हातामध्ये आपल्याकडे आपण एक केलं पाहिजे म्हणून त्या त्यांची गरज नाही आहे. माझ्या गरजेसाठी त्यांनी त्यांचे उत्तर आहे. लक्षात आलं, हे जर लक्षात आलं तर मग साध्य होता काय जर होता अभिमान आहे. कृपा केली जायला मी लिहिला म्हटलेलं कोणी लिहिला, त्याने नाव काय आहे? अमृतानुभवाचं नाव अनुभव. नामदेव महाराजांनी प्रत्यक्ष माऊलीचे अमृतमय अनुभव आहे असं म्हटलं आणि नामदेव महाराजांनी जे म्हटलं तेव्हापासून त्याचं नाव अमृतानुभव. माऊलीने त्याला अनुभव अमृत म्हटलंय. जसं भावार्थ म्हटलंय तसं ते अमृतानुभवाला अनुभवामृत नाव. मग ते अमृतानुभव झाला. आता अनुभवामृत पुस्तकावर टाकले पण दोन्ही अर्थ येतात. पण नामदेव सारख्या श्रेष्ठ संतांनी त्याला अमृतानुभव म्हटल्यानंतर काय नसतं. तुमच्या माझ्या सगळ्या लोकांनी ज्ञानेश्वरी म्हटल्यानंतर कारणच काय, सर्व लोकांनी म्हटल्यानंतर त्याला चरपट पंजाबीला म्हणा, महाअमृतकर म्हणा, काही गरज नाही. जनमानस सांगतात की ज्ञानेश्वरी हा अमृतानुभव. तसा समर्थांचा जो बोध आहे हा प्रत्यक्ष रामरायांचा व्यक्ती म्हणून समर्थांनी केलेलं नाही. त्यावेळेला मी समर्थांच्या अस्तित्वातच नव्हती. जसं उपनिषदांचे कृती आले अशा पद्धतीने त्या शक्तींचं झालेलं असल्यामुळे त्या कृती अपौरुषिक आहे. निमित्त मात्र समर्थांनी दिलं आहे पण प्रत्यक्ष रामरायांनी आणि या शब्द नसून चेतन अक्षर आहे. चेतन दासबोध याला चेतन नसेल म्हणताय तरी श्रीमंत दासबोध ते कागदावर उलटवलेले छापलेले अक्षर नाही. ते प्रत्यक्ष रामरायाची घोषणा आहे. समर्थांना आपण त्यांच्या काळात ते रामाला समर्थ समर्थांची कृपा समर्थांची सांगणं असं असल्यामुळे
लोक त्यांना समर्थ म्हणत म्हणून समर्थ या शब्दाचा अर्थ रामरायाच्या सुटकेची योजना आहे असं समर्थांनी दिलेलं आहे. आणि रामराया म्हणजे समर्थ म्हणून समर्थ सुटकेची योजना ही समर्थ रामराया आणि समर्थ रामदास यांचं ऐक्य आहे म्हणून त्यात फरक नाही. जो बोध झाल्यानंतर काहीच करावं लागत नाही त्याला दासबोध असतो. आणि त्याच्यासाठी आहे की तिथे अहंत निर्मूलन झालाय ते शेष म्हणून समर्थ स्वतःला दास नावं बदललेली असतात कारण त्यांच्या जुन्या नावाला शेष ठेवायलाच नसतं. म्हणून नावं असतात मूळचे नाव त्यांचे सगळे संपुष्टात आले असतात आणि त्यांच्या हे लक्षात आणून दिलं असतं की हे नाव तुझ्या उपयोगी होतं तू नावातीत आहे तसा हा दासबोध आहे. हा समर्थांचा म्हणजे रामरायांचा आहे ते जिवंत चेतन अंश आहे. मानव जीवन घडवणारी आहे. मी हे केलं नाही हे सांगण्यासाठी समर्थांनी लेखन करूनही लिहिलं आहे. कवित्वाची काय माणूस शकेल समर्थ पक्ष नव्हते त्यामुळे ते प्रत्यक्ष रामरायात आले आणि ते रामरायाचे सगळं कर्तृत्व आहे. आपल्या करण्याकरता देण्यामध्ये धर्मचैतन्याचा काय काय जन्म घ्यायचा नवे जगाच्या कल्याणासाठी माझ्यासाठी लिहिलं अर्जुनासाठी टीका सांगितली असं माझ्यासाठी सांगितलं पहिले मग जगत नाही आणि आपण ती आपल्यासाठी जर सांगितली तसं केलं पाहिजे. जन्म घेतला जन्माची हौस यांनी कशासाठी अवतार घेतले ते अवतारी ते जन्म घेतलेले माणसामध्ये ते माणसंच नव्हे ते प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप त्या रूपामध्ये आपल्या जागी उत्तीर्ण झालाय. हा दृढ संकल्प असू द्या साक्षात कधीही करण्याची नाही आणि हा अभ्यास नीट केला संसार झाला काय एकदा कळलं मी एक वेळ आपण लहानचे आता आपण दोन झालं की काही दिवसात दिसते नाही चालू द्याला ना आणि ते गर्भामध्ये नाही आता म्हणजे त्याला मी जागृती समजतो ते वास्तविक खूप जागृतीमध्ये असलेला तिथे जागृती समुदाय सहजची अनुवादी झाले. आता काही ते आनंद आहे एवढी जाण जर मध्ये कोणी मला काढली तर दासबोधाचा अभ्यास पण झाला आणि पुन्हा करायचं आणि तिला येऊन तोपर्यंत या बघितलं काही जीवनामध्ये
त्यांना त्याबद्दल थोडंसं सांगायचं